ख्रिस्त येशूमध्ये मी तुमचं रविवारच्या भक्तीमध्ये स्वागत करतो। यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे वळूया व देवाचं वचन आजचं जे आहे ते आहे प्रेषितांचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्यातील काही वचन आपण पाहणार आहोत। 2ऱ्या अध्यायामधून आपण 41व्या वचनापासून तर साधारण 47 वचनापासून पर्यंत आपण पाहणार आहोत। 2रा अध्याय 41व्या वचनापासून तर 47व्या वचनापर्यंत मी आपणासाठी वाचतो। तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली। ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत। तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्ह घडत होती। तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते। ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जशी जशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे तसे सर्वांना वाटून देत असत। ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत। सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे। प्रार्थना करूया। कृपाळू आमच्या जिवंत परमेश्वर पिते, आम्ही तुझे उपकार मानतो। ख्रिस्ताला तू आम्हासाठी पाठवलंस, आमची पाप त्याने त्याचवर घेतली, त्याबद्दल संभाव तो मरण पावला, गाडला गेला, 3ऱ्या दिवशी जिवंत झाला। प्रभू तो आज आम्हासाठी एक सार्वकालिक आशा आहे। तुझं वचन सांगते की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते। प्रभू आज आम्ही तुझ्या वचनाकडे जात असताना जी मंडळी, जे तुझे प्रिय लोक आहेत प्रभू, त्यांच्याशी तू बोल अशी विनंती करतो। जे निराशेत असतील प्रभू त्यांना तू आशा दे, तुझकडे पाहण्यासाठी सहाय्य शक्ती पुरव। तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे, तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि विशेष करून त्याचं मार्गदर्शन प्रत्येकाला मिळू दे अशी विनंती करतो, प्रार्थना करतो। प्रभू मी तुझा दास, तुझा सेवक, तुझा गुलाम आहे प्रभू, माझा उपयोग तुझ्या लेकरांच्या सेवेसाठी, तुझ्या सेवेसाठी होऊ दे अशी विनंती करतो। हा संदेश समजण्यासाठी प्रत्येकाचं मन अंतःकरण तू उघड आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात हा संदेश हे तुझी वचनं जे जिवंत आहेत, जे जीव आत्मा आहेत ते पेरली जाऊ देत अशी विनंती करतो। तुझं कार्य होऊ दे अशी विनंती करतो। सर्व आदर मान महिमा गौरव तुला मिळेल असंच तू होऊ दे परमेश्वर पिते अशी विनंती करतो। ख्रिस्त येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतोय, आमेन। प्रियांनो, आपण मागच्या भागामध्ये काही पाहिलं होतं की सुंदर नावाच्या दरवाजाजवळची अद्भुत घटना घडली, त्याविषयी आपण पाहिलं होतं। त्या चमत्काराविषयी आपण पाहिलं होतं। आज आपण थोडा मागे वळणार आहोत। अजून एक अद्भुत घटना जी प्रेषितांच्या पुस्तकामध्ये घडली आहे त्याविषयी मी तुमच्याशी बोलत आहे। प्रेषितांच्या पुस्तकाविषयी आपण ज्यावेळेस पाहतो तेव्हा मंडळी जो इतिहास आहे त्या इतिहासाबद्दल हे पहिला जे पुस्तक आहे ते लिहिले गेलं। संत लुकाने हे पुस्तक आपणासाठी लिहिलं आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे। या पुस्तकामध्ये आपण मंडळीची स्थापना कशी झाली, लोकांना किंवा विश्वासणाऱ्यांना पहिले ख्रिस्त हे नाव कुठे पडलं, त्यानंतर येशू ख्रिस्तांनी जी त्यांना महान आज्ञा दिली होती, त्यानंतर स्वर्गारोहणाच्या नंतर जी आज्ञा दिली होती की तुम्ही यरुशलेमेमध्येच थांबा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हावर येईल, तेव्हा तुम्ही प्रथम यरुशलेमेत आणि नंतर सगळीकडे तुम्ही देवाच्या वचनाची, त्याच्या सुवार्तेची घोषणा करा। जेव्हा आपण 2ऱ्या अध्यायामध्ये येतो तेव्हा आपल्याला पाहावयास मिळते की अद्भुत घटना घडली। जसं येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं त्याच प्रकारे त्याची वाणी पूर्ण झालेली आपण पाहतो। 50व्या दिवशी पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरून आला आहे आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरून आल्यानंतर देवाने त्याचं वचन पूर्ण केल्यानंतर आपण पाहतो की देवाच्या सेवा कार्याला सुरुवात झाली आहे। त्याचं वचन, त्याच्याविषयी सुवार्ता प्रसार या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी सुरुवात झाली आहे। जेव्हा आपण पाहतो 2ऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा ज्यावेळेस उतरून येतो, पवित्र आत्मा उतरून आल्यानंतर पेत्र एक ख्रिस्त केंद्रित संदेश देत आहे। मग तो दाविदापासून सुरुवात करत आहे, तो येशू बद्दल सांगत आहे की यहुद्यांना तुम्हीच त्याला वध संभावर फिरले किंवा त्याच्यासाठी तो तुमच्यासाठीच तो आला होता, या सगळ्या गोष्टीविषयी पेत्र बोलतो। आणि त्यानंतर आपण पाहतो की त्याच वचनामध्ये अद्भुत गोष्ट 2ऱ्याच अध्यायामध्ये सांगितले की आकाशाखालचा प्रत्येक भक्तिमान यहुदी तिथं
हजर होता आणि तेव्हाच ही घटना घडलेली आहे। त्यानंतर आपण पाहतो की इतरही लोक तिथे होते। या सगळ्या गोष्टी असतानाच पेत्राने जो संदेश दिला त्या संदेशामध्ये अनेकांनी विश्वास ठेवलेला आपण पाहतो। त्या अनेकांमध्ये आपण पाहतो की जितक्यांनी त्या संदेशाचा स्वीकार केला, जो वधस्तंभाचा संदेश होता, त्यामध्ये सामर्थ्य होतं आणि म्हणून त्याचा स्वीकार झाल्यानंतर देवाने अद्भुत अशी गोष्ट इथे घडवली आहे। आपण पाहतो 41व्या वचनामध्ये, आपण त्या वचनामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपणास पाहावयास मिळते की तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली। प्रियांनो, आता त्या संदेशामध्ये काय होतं ते महत्त्वाचं पाहण्याची गरज आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती पश्चाताप, की पश्चाताप केल्याशिवाय तुम्हाला ख्रिस्ताकडे येणं शक्य नाही, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणं शक्य नाही, तुमच्या पापांची क्षमा होणं गरजेचं असं पेत्र वारंवार सांगत आहे, आपल्याला पाहावयास मिळतं। त्यानंतर तो म्हणतो की तो संदेश जो वधस्तंभाचा संदेश आहे, ज्याच्यावर ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावले आहे, तो संदेश, त्या संदेशाविषयी पेत्र म्हणतो की तो संदेश जो पेत्राने दिलेला संदेश आहे, जो ख्रिस्त केंद्रित आहे, जो वधस्तंभाचा संदेश आहे, जो पुनरुत्थानाविषयी आहे, त्या संदेशाविषयी बोलत असताना संत लूक इथे लिहितो की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, त्या संदेशाचा स्वीकार केला, त्यांनी लगेच बाप्तिस्मा घेतला। आता प्रियांनो, इथे समजून घेणं गरजेचं आहे की त्यांनी लगेच बाप्तिस्मा घेतला। त्याचं कारण असं आहे की या सर्व लोकांना ख्रिस्ताविषयी माहिती होतं, त्यांना ख्रिस्ताच्या मरणाविषयी माहित होतं, त्याच्या पुनरुत्थानाविषयी माहित होतं। या सगळ्या गोष्टी माहित असताना त्यांनी लगेच बाप्तिस्मा घेतला, त्यांनी लगेच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्यामध्ये कार्य केलंय, पवित्र आत्म्याने त्यांच्यामध्ये कार्य केलंय आणि त्याच्या प्रेरणेनुसार लगेच त्यांनी बाप्तिस्मा घ्यायचं ठरवलंय। आणि आपण पाहतो की त्याच दिवशी, त्याच वेळेला, त्या संपूर्ण दिवसामध्ये साधारण 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला। अद्भुत गोष्ट आहे। तिथे आपण पाहत नाही की हे लोक अन्य भाषेत बोलले, इथं आपण कोणतीच गोष्ट पाहत नाही, आपण फक्त पाहतो की त्या लोकांनी 3000 लोकांनी त्याचा स्वीकार केला। आता या 3000 लोकांविषयी आपण पाहतो, त्या मंडळीविषयी, जी 3000 लोकांची जी सगळ्यात पहिली मंडळी आहे त्याविषयी आपण पाहूयात। ही एक अद्भुत मंडळी आहे। ती मंडळी कशी होती त्याविषयी आपण पाहूयात। सर्वात महत्त्वाची पहिली बाब तो सांगत आहे की ती जी मंडळी होती, ते 42व्या वचनामध्ये तो सांगतो की ती मंडळी प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर होती। आता पुन्हा एक बार आपण पाहूया की ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत। आता प्रेषितांचं शिक्षण काय आहे? प्रेषितांचं शिक्षण हेच आहे, जसं संत लुकाने पहिल्या अध्यायामध्ये लिहिलंय की थिओफिलसला, जो ग्रीक अधिकारी आहे, त्याला उद्देशून ज्यावेळेस लूक शुभवर्तमान लिहिलं, जो यहुदी नव्हता, जो ग्रीक राजा आहे, विधर्मी आहे, त्याला समजण्यासाठी ज्यावेळेस ते शुभवर्तमान लिहिलं, त्यामध्ये तो म्हणतो असं आहे की हे शुभवर्तमान लिहिण्याचा हेतू आहे की ज्या लोकांनी आम्हाला सांगितलेला वृत्तांत आम्ही लिहिण्याचं ठरवलं। पहिल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण पाहूया, आपण जाऊया तिकडे, पहिल्या अध्यायामध्ये लुकाच्या काय घडलं आपण पाहूया, म्हणजे तुम्हाला हा प्रेषितांचं शिक्षण नेमकं काय होतं ते लक्षात येईल। लुकाच्या शुभवर्तनामध्ये पहिल्या अध्यायामध्ये तो म्हणतो, ज्या गोष्टी संबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक ह्यांनी आम्हा सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळाने हाती घेतले आहे। ह्यास्तव थिओफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या, यासाठी की ज्या वचनाचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा। लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 1 ते 4 वचन मी आपणासाठी वाचली। प्रियांनो,
प्रेषितांच्या शिक्षणात काय होतं, तर सर्वात महत्वाची गोष्ट ते वचनाचे सेवक होते. आणि म्हणून थिओफिल महाराजांना तो इतर गोष्टीविषयी तो समजून सांगत नाहीये, तो सांगत आहे की जी वचनं आमच्यापर्यंत आली त्याचा निश्चितपणा लक्षात यावा की ती आहेत तशीच आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाहीये, ती पवित्र आहेत, ती सत्य आहेत, ती अद्भुत आहेत. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतात की आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील, पण माझ्या पुस्तकातील माझ्या वचनातील काना मात्रा सुद्धा नाही होणार नाही. तो निश्चितपणा त्यांच्या लक्षात यावा की ही वचने सत्य आहेत, विश्वासू आहेत आणि न्यायी आहेत, ती जिवंत वचनं आहेत, ती तुम्हाला समजावी आणि तुमचं तारण व्हावं यासाठी त्यांनी लूक शुभवर्तमान लिहिलं. आणि म्हणून प्रेषितांच्या शिक्षणामध्ये काय होतं, आपण पाहतो की वचनाचं शिक्षण होतं पवित्र आत्म्याच्या नुसार. येशू ख्रिस्ताबरोबर राहिल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या हृदयामध्ये जी वचनं होती, त्यांनी जी वचनं सांगितली, जुन्या करारातली जी वचनं होती, या सगळ्यांचं मिळून प्रेषितांचं शिक्षण होतं. त्या शिक्षणामध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलेली महान आज्ञा होती की तुम्ही जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्ता सांगा, त्यांना शिष्य बनवा आणि मग त्यांना बाप्तिस्मा देऊन त्यांना येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या गोष्टींचं शिक्षण देणं गरजेचं होतं. हे काम प्रेषितांचं लोक करत होते. प्रेषित जे होते ते काय करत होते, जे येशू ख्रिस्तापासून मिळालेलं आहे ते सर्व शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते. प्रेषितांच्या शिक्षणामध्ये काय होतं, जेव्हा येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झालं त्यानंतर येशू ख्रिस्ताने सांगितलं होते की तुम्ही प्रथम यरूशलेममध्ये, आपण या पहिल्या अध्यायामध्ये पाहूया काय म्हटलंय की येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलं होतं, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. त्यामध्ये काय सांगितलंय 8व्या वचनामध्ये, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पुन्हा एक वार मी ते वचन आपणासाठी वाचतो. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शाम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि हीच गोष्ट आपण पाहतो दुसऱ्या अध्यायामध्ये घडले की पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि प्रथम हे लोक साक्षीदार झाले आहेत ते यरूशलेमेमध्ये. प्रियानो, प्रेषितांच्या शिक्षणामध्ये काय होतं, प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ख्रिस्त केंद्रित सेवा होती. ख्रिस्ताच्या गौरवासाठी झटणारे ते लोक होते, ख्रिस्ताचं नाव मोठं करण्यासाठी झटणारे ते लोक होते. त्यामध्ये वधस्तंभाचा संदेश होता, त्यामध्ये पुनरुत्थानाचा संदेश होता. येशू ख्रिस्त जो वधस्तंभावर मरण पावलाय त्याच्या सामर्थ्याचा तो संदेश होता की तोच केवळ तारण देणार आहे, तोच केवळ तुमच्या पापांची क्षमा करणार आहे, तोच केवळ एकमेव परमेश्वर आहे, तोच केवळ तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार आहे, तोच तुम्हाला तारण देणार आहे. तुमच्या कृत्यांनी, तुमच्या चांगल्या कामाने तुमचं तारण होऊ शकत नाही, हे सांगणारं प्रेषितांचं शिक्षण होतं. आणि म्हणून आपण जेव्हा पाहतो की ते प्रेषितांच्या शिक्षणात कसे होते, तत्पर होते. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रियानं, आपण पाहिलं जे प्रेषितांचं शिक्षण आहे, जे आज मंडळांमध्ये नाही आहे, ही फार दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे. ख्रिस्ती समाजामध्ये, ख्रिस्ती मंडळांमध्ये ही फार मोठी शोकांतिका आहे. प्रेषितांचं शिक्षण सोडून आज अनेक मंडळांमध्ये सगळ्या गोष्टी ज्या चालल्या आहेत तो कदाचित फाजील धार्मिकपणा असेल, सर्व गोंधळ आहे. प्रियानो, जर तुमच्या मंडळीमध्ये तुम्हाला संजीवन पाहिजे आहे, तुम्हाला ख्रिस्ताच्या मागे चालणं गरजेचं आहे, या मंडळीचा आदर्श घेणं तुम्हाला सगळ्यात गरजेचं आहे. इथं कोणत्या संस्थेविषयी नाहीये, कोणतं लोगो ते वापरत नाहीयेत, इथं कोणता अधिकारी नाहीये, पुढारी नाहीये, बिशप नाहीये, कोणतेच मोठे लोक नाहीये. हे लोक जे एकत्र आले आहेत
ते सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या मनामध्ये होती की त्यांना फक्त प्रेषितांकडून प्राप्त झालेलं शिक्षण मिळवून घ्यायचं होतं. या 3000 लोकांबद्दल आपण बोलतोय प्रियानो, हे 3000 लोक प्रेषितांचे शिक्षण घेण्यासाठी तत्पर होते. जी पहिली मंडळी देवाच्या कृपेने स्थापन झाली ती 3000 लोकांची होती. ही गोष्ट लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे प्रियानो. काय तुमची मंडळी 3000 लोकांची आहे? मला माहित नाही, पण सर्वात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, जरी 3000 लोक दररोज प्रेषितांच्या शिक्षणासाठी तयार होत होते तर तुम्ही लोक का नाही होऊ शकत? प्रेषितांच्या शिक्षणात सोडून ख्रिस्ती लोकांसाठी कोणतंही शिक्षण योग्य नाही. ते मंडळांसाठी विष आहे. प्रेषितांचं शिक्षण, पवित्र शास्त्राचं शिक्षण हेच पवित्र आहे, शुद्ध आहे, ते ईश्वर प्रेरित आहे, ते परमेश्वराच्या श्वासातून बाहेर पडले आहे, ते सजीव आहे. म्हणून इब्रिकारा श्लोकांमध्ये आपण पाहतो, त्या पत्रामध्ये आपण पाहतो, कारण परमेश्वराचं वचन सजीव आहे, सक्रिय आहे, ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, हाड व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे व तुमच्या मनातील विचार व हेतू याचे परीक्षक आहे. हे वचन जिवंत आहेत प्रियानो. हे वचन कार्य करणार आहे. पवित्र शास्त्र कार्य करणार आहे. ढोंगी लोक जास्त दिवस टिकणार नाहीत. ढोंगी लोक जे तुमच्या समोर येऊन शो करत आहेत प्रियानो, ते केवळ स्वतःच्या गौरवासाठी आहे. तिथे ख्रिस्त नाहीये, तिथे प्रेषितांचं शिक्षण नाहीये. अशा शिक्षणापासून मागे वळा, पश्चाताप करा, वधस्तंभाच्या शिक्षणाकडे वळा, पवित्र शास्त्राच्या शिक्षणाकडे वळा. जर तुम्ही या शिक्षणाकडे वळाल तरच तुम्ही आशीर्वादित व्हाल, नाहीतर तुम्ही तुमच्या बक्षिसासाठी मुकाल प्रियानो. तुम्ही स्वर्गामध्ये जाल कारण तुमचं तारण झालंय, पण ख्रिस्तापासून जी मोठी आशा आहे, जे बक्षीस आहे, जे कार्य तुम्ही करणार आहे त्याचं प्रतिफळ आहे, ते तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही खोट्या शिक्षणामध्ये मिक्स झालात, मिसळले आहात. आणि म्हणून पश्चाताप करा, मागे वळा. जे प्रेषितांचं शिक्षण आहे, जे पवित्र शास्त्रामध्ये आहे, तिकडे वळा. जर तुम्ही तिकडे वळालात, या पवित्र शास्त्राकडे वळालात, निश्चितच तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. चर्चचा इतिहास पहा. आपण हा पहिलाच ग्रंथ, हे पहिलंच पुस्तक ज्याच्याविषयी आपण पाहतो, जिथं संजीवनाला सुरुवात झाली, जिथं ख्रिस्ताच्या कार्याला सुरुवात झाली, ते केवळ ख्रिस्त केंद्रित शिक्षण होतं. ते केवळ पवित्र शास्त्राचं शिक्षण होतं. ते केवळ आणि केवळ जे प्रेषितांचं शिक्षण होतं, ते केवळ आणि केवळ पवित्र शास्त्राचं शिक्षण होतं. तुम्हाला आज तुमच्या मंडळीला, तुमच्या घराला, तुमच्या लेकरांना, तुमच्या समाजाला, सर्व जाती पंथासाठी एकच महत्वाची गोष्ट आज जगामध्ये शिल्लक आहे, ते म्हणजे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्राशिवाय कुणालाही तारण प्राप्ती होऊ शकत नाही, कारण पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्ताचा मार्ग आहे. तो म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलंय, जर तुम्ही पश्चाताप केला, तुमच्या पापापासून मागे वळाला, ख्रिस्तावर विश्वास ठेवला की त्यानेच तुमच्या पापांची क्षमा केली आहे, तर तुमचे तारण होते. जो कोणी जिभेने कबूल करत नाही की ख्रिस्त हा प्रभू आहे, त्याचं तारण होऊ शकत नाही. कारण आकाशाखाली आणि पृथ्वीवर एकच नाव आहे जेणेकरून तुमचं तारण होईल, ते फक्त येशूचं नाव आहे. ते सर्वात उंच, ते सर्वात श्रेष्ठ नाव आहे. त्याच्या वधस्तंभावर जो खिळलेला जो ख्रिस्त आहे, तोच तुमचं तारण देऊ शकतो, तोच तुमच्या मंडळांमध्ये कार्य करू शकतो, तोच तुमच्या मंडळीसाठी गरजेचा आहे. तोच ख्रिस्त आहे जो तुमची मंडळी सांभाळू शकतो. तोच ख्रिस्त आहे जो तुमचं संरक्षण करू शकतो, तुमच्या मंडळीचं संरक्षण करू शकतो. आणि म्हणून प्रेषितांच्या शिक्षणामध्ये तुम्हाला वाढणं गरजेचं आहे. आज अनेक मंडळ्या प्रेषितांच्या पवित्र शास्त्राच्या शिक्षणापासून भरकटल्या आहेत. त्यांना चमत्कार पाहिजे आहेत, त्यांना अन्य मोठ्या मोठ्या गोष्टी पाहिजे आहेत. पण मला सांगू द्या प्रियानो, पवित्र शास्त्र तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा जीवनाचा आणि मरणाचा मार्ग आहे. तुम्ही काय निवडून घ्यावं. जसं यहोशुआ म्हणाला की मी आज तुमच्या समोर जीवन आणि मरण ठेवलं आहे.
प्रियानो, त्याच प्रकारे आज आहे, पश्चाताप करा, मागे वळा, पवित्र शास्त्र निवडून घ्या, कारण त्याच्या इतकी महान गोष्ट या जगामध्ये कोणतीच नाही आहे. त्याच्या इतकी श्रेष्ठ गोष्ट या जगामध्ये कोणतीच नाहीये. ते ख्रिस्ताचं, तो ख्रिस्ताचा श्वास आहे. पवित्र शास्त्र ख्रिस्ताचा श्वास आहे. ते येशू ख्रिस्ताचं हृदय आहे. आपण कसं चालावं, वागावं, बोलावं याविषयी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे. तिमोथेच्या पत्रामध्ये सांगितलंय की ते सद्बोध करण्यासाठी उपयोगी आहे, ते दोष दाखवण्यासाठी उपयोगी आहे, ते सुधारणूक करण्यासाठी उपयोगी आहे, आणि ते तुम्हाला पुन्हा एक बार नीती शिक्षणामध्ये नेण्यासाठी उपयोगी आहे. हे प्रत्येक भक्तासाठी आहे जो ख्रिस्ताच्या मागे चालतो, आणि प्रत्येक भक्त त्यामध्ये तुम्ही आहात. जर तुम्हाला पूर्ण व्हायचं असेल तर देवाचं वचन तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. जर प्रत्येक भक्ताला पूर्ण व्हायचं असेल, देवाच्या कार्यासाठी सज्ज व्हायचं असेल, त्याला जर तयारी करायची असेल तर त्याने पवित्र शास्त्राकडे वळावं, पवित्र शास्त्राकडे पाहावं, पवित्र शास्त्र वाचावं, ते आचरणात आणावं आणि ख्रिस्ताच्या मागे त्याचा वधस्तंभ घेऊन चालावं. प्रियानो, हे प्रेषितांचं शिक्षण आहे. आणि म्हणून आपण पाहतो की प्रेषितांच्या शिक्षणात आपण पाहतो की ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात ते नेहमी त्यांना शोधत होते, त्यांच्या मागे चालत होते. येशूविषयी त्यांना काय मिळेल का, येशूविषयी त्यांना काय माहिती मिळेल का, येशूविषयी अजून काय मिळेल त्यांना, कारण त्यांना पवित्र आत्म्याने पेटवलं होतं, पवित्र आत्म्याने त्यांना जागृत केलं होतं, पवित्र आत्म्याने त्यांच्यामध्ये एक ज्योत पेटवली होती की त्यांना ख्रिस्ताचं गौरव करायचं आहे, ख्रिस्ताचं कार्य पुढे घेऊन जायचंय, त्याची सुवार्ता पुढे घेऊन जायची, जी यरूशलेममधून त्यांना पुढे घेऊन जायची आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब त्यांना माहित होती की प्रेषितांकडे जे आहे, जसं पेत्राचा त्यांनी संदेश ऐकला, पवित्र आत्म्याने अद्भुत कार्य त्यांच्यामध्ये केलं, त्यांचं तारण झालं, तारण झाल्यानंतर त्यांचं एकच गोल होतं, एकच ध्येय होतं, ख्रिस्ताचं गौरव करणे, ख्रिस्ताचं कार्य पुढे घेऊन जाणे, त्याच्याविषयी सांगणे, त्याच्याविषयी बोलणे. त्यांना फक्त एकच गर्व होता, एकच अभिमान होता, ख्रिस्त आम्हासाठी वधस्तंभावर मरण पावला. आमची लायकी नसताना, पात्रता नसताना, आम्ही कोणतेही चांगलं काम केलेलं नसताना त्याच्या कृपेने आमचं तारण झालंय, त्याच्या कृपेने तुमचं तारण झालंय. त्याच्यामुळे ही जे लोक होते ते फक्त प्रेषितांच्या सहवासात राहणं पसंत करत होते. जगातील सर्व गोष्टी सोडून ते आता वेगळे झाले होते. ख्रिस्ती लोक, तुम्ही वेगळे झाले आहात काय? ख्रिस्तासाठी वेगळे आहात काय? जग आणि जगातल्या गोष्टींना प्रीती करू नका, असं देवाच्या वचनामध्ये सांगितलंय प्रियानो. आणि म्हणून ते त्याच्या सहवासामध्ये भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. भाकर मोडण्यात, जी येशू ख्रिस्तांनी जी आज्ञा लावून दिली होती, जी प्रेषितांना माहित होती. परत हे प्रेषितांच्या शिक्षणाचं एक महत्वाचं शिक्षण आहे, भाकर मोडणे. येशू ख्रिस्ताने सांगितलं तो वधस्तंभावर जाण्यासाठी की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत हा विधी तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि तो विधी आपल्या सगळ्यांना माहिती, प्रभू भोजनाचा विधी. येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की प्रेषितांमध्ये, करिंथकरास पत्रामध्ये आपण वाचतो, अशा अनेक पत्रांमध्ये आपण वाचतो त्याविषयी, त्यामध्ये असं लिहिलंय, पहा ही जी भाकर आहे हे माझं शरीर आहे आणि तुम्हासाठी ते मोडले जात आहे. हे माझं रक्त आहे जे तुमच्यासाठी सांडविले जात आहे, यासाठी की तुमचं तारण व्हावं आणि तुम्ही हे स्मरणात ठेवावं, हे ध्यानात ठेवावं, मी येईपर्यंत हे करावं. आणि हीच गोष्ट ते करत होते, त्याचं स्मरण करत होते की तो वधस्तंभावर मरण पावलाय, तो गाडला गेलाय, तिसऱ्या दिवशी जिवंत झालाय. ती गोष्ट ते भाकर मोडण्यात करत होते. ख्रिस्तावर त्यांचं लक्ष केंद्रित करत होते. भाकर मोडताना फक्त त्यांना ख्रिस्त महत्वाचा होता, कारण तोच त्यांच्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावलाय त्यांचा पूर्ण विश्वास होता. तो गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि हीच गोष्टीचं स्मरण ठेवून ते प्रभू भोजन घेत होते की तो येणार आहे. आणि आजही तीच गोष्ट मंडळीसाठी महत्वाची की तो येणार आहे, तो त्याच्या लेकरांना वाचवणार आहे, त्याच्या मंडळीला वाचवणार आहे. जे शुद्ध पवित्र जन आहे, जे तारलेले लोक आहेत, जे धार्मिकतेसाठी असुसलेले आहेत, जे त्याच्या मागे जाण्यासाठी असुसलेले आहेत, त्या लोकांना तो घेऊन जाणार आहे, जे तारण प्राप्त झालेले आहेत. आणि अशाच लोकांना तो ख्रिस्त घेऊन जाणार आहे. प्रियानो, भाकर मोडण्यात तुम्ही तत्पर आहात काय? नसाल तर पश्चाताप करा, मागे वळा, त्याच्या ख्रिस्ताकडे पहा, त्या ख्रिस्ताकडे पहा, त्या वधस्तंभाकडे पहा. निश्चित तो तुम्हाला आशा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात ते तत्पर असत.
प्रार्थना करण्यात ते तत्पर असतात. या सगळ्यात महत्वाची तिसरी बाब आहे, ते प्रार्थना करणं कधीच सोडलं नव्हतं. पुन्हा एक बार प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, ते लोक 50-100 असे नव्हते, ते 3000 लोक रोज एकत्र येत होते. हे अद्भुत आहे. ते रोज एकत्र येऊन प्रेषितांचे शिक्षण समजून घेण्यासाठी, ते रोज एकत्र येऊन भाकर मोडण्यासाठी, ते रोज एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी तत्पर होते. त्यांना जगातली कोणतीच गोष्ट नको होती, त्यांना फक्त ख्रिस्त पाहिजे होता. कारण त्यांना माहित होते की त्यांच्या पापांची किती क्षमा झाली आहे, त्यामुळे त्यांना ख्रिस्त किती महत्वाचा आहे हे पटत होतं. प्रियानो, पुन्हा एक बार मला हे वाक्य सांगू द्या की जोपर्यंत तुमच्या पापांची किती क्षमा झाली आहे, तुमची पाप किती गलिच्छ होती, तुम्ही किती घाणेरडे होते, या सर्वांची आठवण जेव्हा तुम्हाला होईल, जेव्हा ख्रिस्त तुम्हाला सांगेल की या सगळ्या गोष्टींच्या पापांची मी तुला क्षमा केली आहे, तेव्हा तुम्हाला समजेल की ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय केलं आहे. तुमच्या पापांची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ख्रिस्ताची ओळख तुम्हाला होणार नाही. ख्रिस्ताची किंमत तुम्हाला समजणार नाही, त्याचं महत्व तुम्हाला समजणार नाही, त्याचं मोल तुम्हाला समजणार नाही. कृपेनेच तुमचं तारण झालं आहे हे केव्हा तुम्हाला समजेल, ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप कराल, तुमच्या पापांकडे पाहाल आणि तुम्हाला कळेल की एवढी सारी मोठी माझी पाप होती, ख्रिस्ताने ती क्षमा केली आहे, तेव्हा तुम्हाला त्याचं मोल कळेल. आणि हीच गोष्ट 43, 44, 45 वचनामध्ये सांगितलंय की ते कशा प्रकारे ते प्रार्थना करत होते, ते प्रेषितांच्या शिक्षणात कशा प्रकारे वाढत होते, त्याच्या सहवासात कशा प्रकारे वाढत होते आणि भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात ते कसे तत्पर होते, याचंच विश्लेषण 43, 44, 45, 46 आणि 47व्या वचनामध्ये केलं आहे. पुन्हा एक वार सांगतो, जे 42वं वचन आहे त्या वचनाचं विश्लेषण किंवा ते कशा प्रकारे प्रेषितांच्या शिक्षणात तत्पर होते, ते कशा प्रकारे त्यांच्या सहवासात तत्पर होते, ते कशा प्रकारे भाकर मोडण्यात तत्पर होते, ते कशा प्रकारे प्रार्थना करण्यात तत्पर होते, हे 43, 44, 45 पुढील वचनामध्ये सांगितलं आहे. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. आता या वचनामध्ये आपण पाहिलं की प्रेषितांना देवबापाने अधिकार दिला होता, येशू ख्रिस्ताने अधिकार दिला होता की जी काही चिन्ह होती ती त्या काळामध्ये गरजेची होती, यासाठी की ख्रिस्ताकडे लोकांनी वळावं, यासाठी की ख्रिस्ताकडे लोकांनी पाहावं की ही लोक जी आहेत ती वेगळी आहेत. ख्रिस्ताने त्यांना अधिकार दिले होते कारण ते येशू ख्रिस्ताबरोबर चालणारे लोक होते. आता प्रेषित म्हणजे काय, याविषयी आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस हे पण पाहणं महत्वाचं आहे की प्रेषित या शब्दाचा अर्थ होतो जे येशू ख्रिस्ताबरोबर राहिले, ज्यांनी येशू ख्रिस्ताबरोबर सहभागिता केली, जे येशू ख्रिस्ताबरोबर जेवले, ज्यांनी येशू ख्रिस्ताबरोबर जे वावरले, त्याच्या सहवासामध्ये राहिले, असे लोक म्हणजे प्रेषित. आज या जगामध्ये कोणीही प्रेषित नाही, असूच शकत नाही देवाच्या वचनानुसार, कारण हेच लोक प्रेषित होते ज्यांनी ख्रिस्ताला पाहिलं, ज्यांनी येशू ख्रिस्ताला निहाळलं, ज्यांनी येशू ख्रिस्ताबरोबर सेवा कार्य केलं. आजचे प्रेषित ढोंगी आहेत प्रियानो, जे देवाच्या वचनानुसार नाही आहेत. आज जेव्हा आपण पाहतो तेव्हा ख्रिस्ती समाजासाठी फार मोठी शोकांतिका आहे की ते देवाच्या वचनाशी खेळत आहेत. केवळ आणि केवळ याच प्रेषितांना देवाने अधिकार दिला होता अद्भुत कृत्य आणि चिन्ह चमत्कार करण्यासाठी, आणि ते त्या काळामध्ये गरजेचं होतं यासाठी की त्यांना कळावं की वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपण पाहतो की केवळ प्रेषितांच्या सामर्थ्याने नाही, वधस्तंभाच्या सामर्थ्याने या गोष्टी घडत होत्या. तिथं आपण पाहतो की तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले. केव्हा? जेव्हा हे 3000 लोक एकत्र जमत होते, जेव्हा हे 3000 लोक येशू ख्रिस्ताच्या बद्दल बोलत होते, जेव्हा हे लोक येशू ख्रिस्ताची घोषणा करत होते, त्याच्या वधस्तंभाची घोषणा करत होते, जेव्हा हे 3000 लोक एकत्र येऊन भाकर मोडत होते, भाकर मोडत असताना ख्रिस्ताचा जय घोष करत होते, जेव्हा हे लोक 3000 लोक प्रार्थना करत होते, तेव्हा सर्व लोकांना भय वाटले. काय भय वाटले? हे लोक वेगळे आहेत, हे लोक प्रेमळ आहेत, हे लोक ख्रिस्ताच्या मागे चालणारे आहेत, हे प्रेम करणारे लोक आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. या लोकांकडून अद्भुत गोष्टी घडत होत्या याचं भय त्यांना वाटू लागलं, आणि म्हणून तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. 44 वचन,
तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. 44व्या वचनामधून आपणास पाहावयास मिळतं, त्यांचं ध्येय एकच होतं की ख्रिस्ताचं गौरव करावं, ख्रिस्ताची सुवार्ता पुढे जावी, त्याच्या राज्याचा प्रसार व्हावा. केवळ आणि केवळ ख्रिस्ताचं नाव जगाच्या शेवटापर्यंत पोहोचवावं, हीच केवळ त्यांचं ध्येय होतं. आणि म्हणून ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जशी जशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे तसे सर्वांना वाटून देत असत. त्यांना ख्रिस्त कळाला होता, त्यांना केवळ ख्रिस्ताच्या राज्याची प्रेरणा होती आणि केवळ त्याच्या राज्यासाठी जगणं महत्त्वाचं वाटत होतं. आणि हीच गोष्ट प्रेषितांच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, हनन्या सफीरा विषयी देखील. हे लोक देवाचं राज्य, ख्रिस्ताचं राज्य जे आहे ते पुढे नेण्यासाठी एकत्र येत होते. आणि आपल्याकडे जे काय आहे, मालमत्ता, जे काही जमीन असेल, या सगळ्या गोष्टी विकून आपापल्या लोकांची गरजा भागवत होते, त्या सर्वांना वाटून देत होते. ख्रिस्ताने तुमच्या हृदयामध्ये केलेले सगळ्यात मोठं कार्य आहे की तुम्ही निस्वार्थपणे त्याची सेवा करणारे लोक आहात. आपल्या हृदयामध्ये कोणतीही तमा न बाळगता तुम्ही ख्रिस्तासाठी देणारे लोक आहात. जो संतोषाने देतो तो देवास आवडतो, असं देवाच्या वचनामध्ये. आणि हे केवळ तारण प्राप्त झालेल्या लोकांविषयी आपण बोलत आहोत. तारण प्राप्त झाल्यानंतर ख्रिस्तासाठी आम्ही काय करावं हेच त्यांच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्याकडे जे काय आहे सर्वस्व ते आपापली जमीन मालमत्ता विकून जशी जशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज, पुन्हा एक वार, ते कशामध्ये तत्पर होते? ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. पुन्हा एक वार आपण पाहतोय की त्यांचं लक्ष फक्त देवाची सेवा, ख्रिस्ताची सेवा कशी पुढे घेऊन जाता येईल. ते मंदिरात कशासाठी जमत होते? त्यांना प्रेषितांचं शिक्षण मिळावं, त्यांचा सहवास लाभावा, त्यांना देवाच्या वचनामध्ये काय सांगितलंय ते समजावं, देवाची इच्छा काय आहे ही समजावी. कारण त्या काळामध्ये फक्त प्रेषितांकडे देवाचं जिवंत वचन होतं आणि तेच त्यांना पाहिजे होतं त्याची सेवा पुढे घेऊन जाण्यासाठी. घरोघरी भाकर मोडीत, तीच गोष्ट आपण पाहिली की ते भाकर मोडण्यात ते घरोघरी जाणारे लोक होते, यासाठी की देवाचं काम पुढे जावं, यासाठी की ख्रिस्ताच्या राज्याची स्थापना व्हावी, अनेक लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये जावेत, यासाठी ते धडपडणारे लोक होते. त्यामुळे ते प्रत्येकाच्या घरी जात होते. त्यांच्यामध्ये बंधुप्रीती होती, त्यांच्यामध्ये एकता होती. आणि हीच गोष्ट आपण इथं पाहतो की त्यांच्या सहभागितेसाठी ते झटत होते, त्यांच्याकडे जाण्यासाठी ते झटत होते. आणि म्हणून ते मंदिरामध्ये जात होते, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवण करत असे. ते प्रभू भोजन विधीमध्ये पण तेवढ्याच तत्परतेने भाग घेत होते आणि ते एकत्र जेवणामध्ये सुद्धा देखील तेवढाच भाग घेत होते. त्यांच्या बंधुप्रीतीची ओळख आपल्याला इथे होत आहे. प्रियानो, सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काय तुमच्या चर्चमध्ये प्रेषितांचं शिक्षण, पवित्र शास्त्राचं शिक्षण आहे काय? जर तुमच्या मंडळामध्ये पवित्र शास्त्राला सोडून इतर शिक्षण आहे ते आजच मुळासकट उपटून फेकून द्या, ते कचरा आहे. पवित्र शास्त्राच्या शिक्षणानुसार तुमच्या मंडळीची सुरुवात होणं गरजेचं आहे. तेच शिक्षण तुमच्या मंडळीसाठी योग्य आहे, जे आपण पाहतो की पहिल्या मंडळीमध्ये होतं. नसेल तर पश्चाताप करा प्रियानो आणि पवित्र शास्त्राकडे वळून जे प्रेषितांचं शिक्षण याच्यामध्ये आहे तिकडे वळा. काय तुमची सहभागिता या लोकांसारखी आहे काय? तत्परतेने लोक एकत्र जमत होते, तत्परतेने लोक प्रार्थना करण्यासाठी, भाकर मोडण्यासाठी, एकत्र जेवण्यासाठी ते तत्परतेने एकत्र येत होते. त्याआधी आपण पाहिलं की त्यांचं सर्व सामायिक होतं, त्यांचं ध्येय एक होतं. काय तुमचं आणि ख्रिस्ताचं ध्येय एक आहे काय? पहिल्या वचनामध्ये आपण पाहिलं की ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये
वाढणारे लोक होते. आपण 45व्या वचनामध्ये आपण पाहिलं, 44-45 आपण पाहिलं की त्यांचं ध्येय एकच होतं, ख्रिस्ताचं गौरव करणे. तिसरी शेवटची गोष्ट आपण जी पाहत आहोत, आणि या सगळ्या गोष्टी करत असताना, प्रेषितांचं शिक्षण, पवित्र शास्त्राचं शिक्षण घेत असताना, शिकत असताना, पुढे जात असताना त्यांचं ध्येय एक होतं. आणि त्यांचं ध्येय एक असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकता होती, सहभागिता होती. त्यांच्यामध्ये संस्थेचे नाना प्रकारचे भिन्न भिन्न जातीचे द्वेष नव्हते. त्यांच्यामध्ये संस्थांमध्ये असणारे अनेक प्रकार नव्हते. त्यांच्यामध्ये असे कोणतेच गैरसमज नव्हते प्रियानो. त्यांच्यामध्ये फक्त बंधुता होती, एकता होती, कारण त्यांना प्रेषितांचं शिक्षण कळालं होतं, कारण त्यांना ख्रिस्त कळाला होता. जो कोणतीही जात पात, धर्म, वर्ण, काळे गोरे, पैशावाले, श्रीमंत, अतिश्रीमंत, गरीब, पवित्र, अतिपवित्र, पदवीधर, अतिपदवीधर, यांच्यामध्ये कधीही तो ख्रिस्त जो प्रभू आहे तो कधीच पक्षपात करत नव्हता, आणि तो आजही करत नाही. ख्रिस्त पवित्र शास्त्रामधून असं कधीच तुम्हाला पाहावयास मिळणार नाही, किंवा पवित्र शास्त्र असं कधीच सांगत नाही की तुम्ही कोणी संत पावलाचे आहात, कोणी केफाचे आहात, कोणी अपोलोसाचे आहात. प्रियानो, तुम्ही फक्त ख्रिस्ताचे आहात. जरी तुम्ही तुमच्या संस्थेच्या द्वारे वेगळे आहात, तरी लक्षात असू द्या की तुम्ही ख्रिस्ताचे आहात. तुमच्या संस्थेपेक्षा ख्रिस्त महत्वाचा आहे. तुमच्या ऑर्गनायझेशन पेक्षा ख्रिस्ताची नियमावली महत्वाची आहे, जी पवित्र शास्त्रामध्ये आहे. जर तुमच्या संस्थांमध्ये, तुमच्या मंडळांमध्ये जी नियमावली आहे, जी पवित्र शास्त्राला धरून नाही, ती काढून फेका. ती तुमच्या ख्रिस्ती जीवनासाठी विष आहे, धोकादायक आहे, जी पवित्र शास्त्राला धरून नाहीये. पवित्र शास्त्राची नियमावली तुमच्या मंडळांमध्ये असू द्या, पवित्र शास्त्रावर आधारित नियमावली तुमच्या संस्थेमध्ये असू द्या, जी तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमचं ध्येय आणि ख्रिस्ताचं ध्येय जर आज तुम्हाला एकत्रितपणे पाहायचं आहे, तर ते केवळ पवित्र शास्त्रामधून तुम्ही पाहू शकता. कारण ही देवाची योजना आहे की तुम्ही ख्रिस्ताचं ध्येय पूर्णत्वास न्यावं. ख्रिस्ताने जी आज्ञा दिली आहे ती पूर्णत्वास न्यावी. प्रियानो, जेव्हा तुम्ही या वचनामध्ये पाहता, तेव्हा ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, पवित्र शास्त्राच्या शिक्षणामध्ये तत्पर होते. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांचं ध्येय एक होतं, आणि म्हणून तिसरी गोष्ट घडली, ते सामायिक राहिले. त्यांच्यामध्ये बंधुता, प्रीती, एकता महत्वाची होती, त्यांची सहभागिता महत्वाची होती. तीच गोष्ट आपण पाहिली 46व्या वचनामध्ये. ते दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत, आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत, आणि प्रभू तारण प्राप्त केलेल्या लोकांची, माणसांची दररोज त्यांच्यामध्ये भर घालीत असे, दररोज त्यांच्यामध्ये भर घालीत असे. प्रियानो, पुन्हा एक वेळ मी तुम्हाला देवाचा सेवक या नात्याने नम्र विनंती करतो, जो पहिला मुद्दा आहे त्याकडे लक्ष द्या की तुमची मंडळी प्रेषितांच्या शिक्षणामध्ये वाढत आहे का, इकडे लक्ष द्या. तुमचा परिवार प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, पवित्र शास्त्राच्या शिक्षणामध्ये वाढत आहे का, तुमची मंडळी ख्रिस्तामध्ये वाढत आहे का, इकडे लक्ष द्या. दुसरी महत्वाची गोष्ट मला तुमच्या समोर ठेवली आहे की ठेवू द्या, तुमचं ध्येय आणि ख्रिस्ताचं ध्येय एकच आहे का, तुमच्या अंतःकरणाला विचारा. ख्रिस्ताचं जे ध्येय आहे तेच तुमच्या मंडळीचं आणि तुमचं ध्येय आहे काय. तिसरी शेवटची महत्वाची बाब, काय तुमच्यामध्ये ख्रिस्ताबरोबर सहभागिता आहे काय. हे 3000 लोक, यांची सहभागिता प्रेषितांबरोबर होती, यांची सहभागिता त्यांचं ध्येय एकत्र पुढे नेण्यासाठी एकत्रित होती, यांची सहभागिता सर्व प्रकारच्या लोकांसाठी होती. आणि तीच लोक आपण पाहतो की जे हर्षाने, आनंदाने सगळ्या गोष्टी करत होते. आणि प्रियानो, ह्या लोकांना पाहून, ख्रिस्ताचं सामर्थ्य पाहून, ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे रोज आणि रोज नवीन लोकांची भर पडत होती, मंडळी वाढत होती. काय तुमची मंडळी वाढत आहे का प्रियानो? जर नाही, पश्चाताप करा, मागे वळा.
एका शास्त्र अभ्यासकाने असं म्हटलंय, जी मंडळी सुवार्ता प्रसारात भाग घेत नाही ती मेलेली मंडळी आहे. अशा अनेक मंडळ्या कधीच मेलेल्या आहेत प्रियानो, ज्या सुवार्ता प्रसारात कधीच भाग घेत नाही. त्यांच्याकडे आलेला पैसा, त्यांच्याकडे असलेली धनसंपत्ती अनेक वेगवेगळ्या कामासाठी ते उपयोगात आणत आहेत, अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी उपयोगात आणत आहेत, अनेक मोठ्या मोठ्या मीटिंग अरेंज करण्यासाठी उपयोगात आणत आहेत. त्याचा काही उपयोग नाहीये, कारण ही मंडळी जे करत होती ही खरी मंडळी आहे. या मंडळीच्या मागे, या मंडळीचा आदर्श तुम्ही घ्या, या मंडळीच्या मागे तुम्ही चाला, जी ख्रिस्त केंद्रित होती, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणारी होती, ज्यांच्यामध्ये भेदभाव नव्हता, मीपणा नव्हता, ज्यांच्यामध्ये अभिमान नव्हता, गर्व नव्हता. त्यांना सर्व गर्व अभिमान फक्त ख्रिस्ताच्या त्याच्या वधस्तंभाचा होता. आणि म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जेव्हा जेव्हा हे लोक घरांमध्ये प्रार्थना करत असतील, भाकर मोडण्यासाठी एकत्र येत असतील, प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत असतील, आणि जेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतील, जेव्हा इतर लोक त्यांच्याकडे येत असतील, भाकर मोडत असताना ख्रिस्ताचा संदेश त्यांच्या कानावर जात असेल, प्रार्थना करत असताना ख्रिस्ताचा संदेश, ख्रिस्ताची वचनं त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचत असेल, प्रेषितांचं शिक्षण जे सांगत आहे ते इतर लोकांच्या कानावर पडत असेल, आणि म्हणून ते लोक देवाच्या आत्म्याने कार्य होत असताना ते पश्चातापी अंतःकरणाने तारण पावत असतील आणि या मंडळीमध्ये ते वाढत असतील. प्रियानो, काय तुमच्या मंडळीमध्ये लोक वाढत आहेत? नवीन नवीन आत्मे येत आहेत की इतर लोकांच्या मंडळीतले आत्मे तुमच्या चर्चमध्ये येत आहेत, तुमच्या मंडळांमध्ये येत आहेत? प्रियानो, नवीन आत्मे तुमच्या मंडळांमध्ये येऊ द्या. जर तुम्हाला ख्रिस्ताचं ध्येय, त्याच्या राज्यासाठी झटायचं आहे, त्याचं राज्य आणि धार्मिकता मिळवायची आहे, तर प्रियानो, पवित्र शास्त्राच्या शिक्षणाकडे वळा, जे प्रेषितांचं शिक्षण आहे. तुमचं आणि ख्रिस्ताचं ध्येय कोणतं आहे ते पहा. तुम्ही तुमचं राज्य स्थापन करण्यासाठी जगत आहात की ख्रिस्ताचं राज्य स्थापन करण्यासाठी जगत आहात? स्वतःला हा प्रश्न विचारा. जे ख्रिस्ताचं ध्येय आहे तेच तुमचं आहे काय? नसेल तर पश्चाताप करा आणि पवित्र शास्त्रामध्ये पहा की ख्रिस्ताचं ध्येय काय आहे. आणि शेवटची गोष्ट मला तुमच्या समोर ठेवायची ती आहे, काय तुमची मंडळी या मंडळीसाठी प्रार्थनेमध्ये तत्पर आहे काय? प्रेषितांच्या शिक्षणासाठी तत्पर आहे काय? शिक्षणासाठी तत्पर आहे काय? शिकून घेण्यासाठी तत्पर आहे काय? लीन आहे काय? नम्र आहे काय? देवाचं राज्य पुढे जाण्यासाठी तयार आहे काय? त्यांची सहभागिता आहे काय? एकमेकांवर त्यांची खरी प्रीती आहे काय? बंधुता आहे काय? प्रियानो, तुम्हाला माहित आहे, तुमच्या घरामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्यामध्ये जी जी पहिली मंडळी होती त्याची लक्षणं तुम्हाला दिसत आहेत काय? जर ही लक्षणं तुमच्यामध्ये नाही आहेत, ही चिन्ह तुमच्यामध्ये नाही आहेत, तर तुमची मंडळी ख्रिस्तापासून फार दूर आहे. तुमची मंडळी ख्रिस्ताच्या राज्यापासून फार दूर आहे. कारण ही पहिली मंडळी आहे, जी मंडळी तेव्हापासून तर आत्तापर्यंत कार्य करत आहे. हीच मंडळी आहे, हेच लोक आहेत ज्यांनी दुसऱ्या पिढीला घडवलं, त्यांनी तिसऱ्या पिढीला, चौथ्या पिढीला अशा प्रकारे यरुशलेमेपासून यहुदियात, शम्रोनात आणि शेवटच्या टोकापर्यंत सुवार्ता प्रसार होत आहे. जगामध्ये जिथं जिथं लोक आहेत तिथं सुवार्ता प्रसार होत आहे. तो याच प्रकारे जर तुम्ही या प्रकारे सुवार्ता प्रसार कराल, ख्रिस्ताचं कार्य पुढे न्याल, तर देव बाप तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, देवाचं वचन या सकाळच्या प्रसंगी तुमच्याशी बोललेलं आहे, हा माझा विश्वास आणि खात्री आहे. पुन्हा एक वार शेवटाकडे जात असताना मला तुम्हाला विनवणी करू द्या, ख्रिस्तामध्ये हे 3000 लोक, जे एवढ्या मोठ्या संख्येचे लोक होते, त्यांचं ध्येय एकच होतं की त्यांना पवित्र शास्त्र कळावं, म्हणजेच प्रेषितांचं शिक्षण त्यांना मिळावं. त्यांचं ध्येय एकच होतं की ख्रिस्ताच्या राज्यासाठी झटावं, त्याची सुवार्ता पुढे घेऊन जावी, पश्चातापाचा संदेश पुढे घेऊन जावा. मग ते कोणती जात, पात, धर्म कुठलाही असू द्या, ख्रिस्त त्यांच्यावर सारखंच प्रेम करतो. आणि तिसरी शेवटची गोष्ट त्यांच्यामध्ये जी अद्भुत होती ती होती की ते सहभागितेमध्ये वाढणारे लोक होते, एकतेमध्ये वाढणारे लोक होते, बंधुप्रीतीमध्ये वाढणारे लोक होते. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं की तुमचा प्रकाश, तुमची कार्य, सत्कृत्य, तुमचा प्रकाश इतरांवर असा पडू द्या की तुमचं सत्कृत्य पाहून इतरांनी देवाचं गौरव करावं. तुम्ही जर देवाचे शिष्य आहात तर तुमच्यामध्ये प्रीती असेल असं देवाचं वचन सांगितलं आहे. प्रियानो,
देव बाप या वचनातून निश्चितच तुमच्याशी बोलला आहे. देव करो, देव बाप तुम्हाला ही वचन समजण्यासाठी, हा संदेश समजण्यासाठी मार्गदर्शन करो. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. या कठीण प्रसंगातून जात असताना त्या वधस्तंभाकडे तुम्ही पाहावं, त्या वधस्तंभापासून तुम्हाला उत्तेजन मिळावं, त्या वधस्तंभापासून तुम्हाला ख्रिस्ताची प्रीती कळावी, त्या वधस्तंभापासून तुम्हाला पश्चातापाचा संदेश, त्या वधस्तंभापासून तुम्हाला या कठीण प्रसंगातून जात असताना एक नवीन आशा मिळावी अशी मी प्रार्थना करतो. ते बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ आमच्या परमेश्वर पिते, आम्ही तुझे उपकार मानतो की आज आम्ही अंधारात चालणारे लोक नाहीत, कारण तू आम्हाला पवित्र शास्त्र दिलं आहे. आज आम्ही स्वप्नामध्ये चालणारे लोक नाहीत, कारण आम्हाला तू पवित्र शास्त्र दिलं आहे. आज आम्ही भासामध्ये चालणारे लोक नाहीत, कारण तू आम्हाला पवित्र शास्त्र दिलं आहे, जे आमच्या पावलांसाठी दिवा आणि आमच्या मार्गावर प्रकाश आहे. ज्या वचनामध्ये ख्रिस्ताने आम्हाला सांगून ठेवलंय की जी वचनं अतिशय महत्वाची जीव आणि आत्मा आहे, त्या वचनातून तो आज आम्हाशी बोललाय. परमेश्वर पिते, आम्ही ख्रिस्तासाठी उपकार मानतो की त्याने आम्हासाठी स्वतःचा जीव त्या वधस्तंभावर दिला, अर्पण केला, यासाठी की प्रभू आमचं तारण व्हावं, आम्हाला ख्रिस्त कळावा. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो या प्रेषितांसाठी, ज्यांनी प्रामाणिक तुझं शिक्षण दिलं, तुझ्या वचनाशी जे विश्वासू राहिले. प्रभू, त्यांच्यासाठी उपकार मानतो की त्यांनी हा शास्त्रभाग पवित्र आत्म्याद्वारे आम्हासाठी ठेवला, की ही मंडळी, जी पहिली मंडळी, त्यांचं धार्मिक जीवन कशा प्रकारचं होतं हे आम्ही पाहावं, वाचावं, ते शिकून घ्यावं, आमच्या अंतःकरणात, आमच्या आचरणात आणावं. आमच्या मंडळांनी हे शिकावं, ख्रिस्ताचं कार्य घेऊन, त्याचा वधस्तंभ घेऊन, स्वतःचा त्याग करून त्याचा वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताच्या मागे चालावं. यासाठी प्रभू या प्रियजनाशी तू बोलला आहेस, तुझे उपकार मानतो. तुझ्या पवित्र आत्म्याचं अभिषेक, सामर्थ्य आणि प्रभू या लोकांमध्ये तुझं कार्य होऊ दे अशी विनंती करतो. येशू आमच्या तारणाऱ्याच्या नावाने प्रार्थना केली म्हणतोय. आमेन.